कामोठे इलाके से एक दर्दनाक हादसा सामने आया है। यहाँ एक 6 मंजिला इमारत के फ्लैट में बेडरूम का स्लैब अचानक गिर जाने से जिसे एक व्यक्ति की मौके पर मौत हो गई, जबकि 12 वर्षीय एक बच्ची घायल हो गई। आखिर कैसे हुआ ये हादसा, देखिए हमारी ये रिपोर्ट। पनवेल के कॉमेंट सेक्टर 10 स्थित साई सिद्धि सोसाइटी में आज तड़के एक बड़ा हादसा हुआ। सुबह करीब 6 बजे फ्लैट के बेडरूम की छत का स्लैब अचानक से भरभरा कर गिर पड़ा। हादसे के वक्त 29 वर्षीय सूरज लोखंडे अपनी 12 वर्षीय बेटी वेदिका के साथ कमरे में सो रहे थे। स्लैब का बड़ा हिस्सा सुखेश के लोखंड के ऊपर गिरने से उसकी मौत हो गई और वह जगह पर ही मृत हो गए, जबकि उनकी बेटी वेदिका गंभीर रूप से घायल हुई। घटना के तुरंत बाद स्थानीय लोगों ने पुलिस और राहत टीम को सूचना दी। घायल बच्चे को तत्काल अस्पताल पहुंचाया गया, जहां उसका इलाज जारी है। हादसे की सूचना मिलते ही पुलिस और संबंधित अधिकारी मौके पर पहुंचे और घटनास्थल का पंचनामा शुरू कर दिया गया। शुरुआती तौर पर इमारत के निर्माण गुणवत्ता और सुरक्षित व्यवस्थाओं को लेकर कई सवाल खड़े हुए। फिलहाल पुलिस इस बात की जाँच में जुटी हुई है कि स्लैब किन कारणों की वजह से गिरा होगा। कामोठे पोलीस स्टेशन हद्दीत सेक्टर 10 मध्ये साई सिद्धी अपार्टमेंट नावाची एक बिल्डिंग आहे। या बिल्डिंगमध्ये सूरज प्रकाश लोखंडे हे आपल्या परिवारासह 2 BHK फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते। सदर फ्लॅटमध्ये त्यांची भावाची फॅमिली आणि त्यांची वैयक्तिक फॅमिली हे राहत होती। रात्री हे त्यांच्या पत्नी आणि 2 मुलींसह त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेले असताना पहाटे साधारण 5:30 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या जो स्लॅब आहे, त्या स्लॅबचे जे प्लॅस्टर आहे तर ते कोसळून त्याच्यामध्ये सूरज प्रकाश लोखंडे यांची डेथ झालेली आहे आणि त्यांची जी मुलगी होती वेदिका, तर हिच्या हाताला देखील करचटलेला आहे। सदरची माहिती प्राप्त होताच आमचे कामोठे पोलीस स्टेशनची टीम तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली आणि सदर घटनेच्या अनुषंगाने आपण कामोठे पोलीस स्टेशन या ठिकाणी ईडी दाखल केलेली असून सदर ईडीचा तपास आपण करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। घरामध्ये यातील मयत सूरज प्रकाश लोखंडे आहेत, तर त्यांची पत्नी, त्यांच्या 2 मुली, त्याच पद्धतीने त्यांचे जे भाऊ आहेत, तर त्यांची फॅमिली, त्यांची आई आणि त्यांची बहीण, अशा पद्धतीने घरामध्ये जवळपास 7 ते 8 लोक होते। आता या संदर्भात अनेक पाऊस सुरू झाला, अनेक घटना घडू शकतात, काय आव्हान करणार? निश्चितपणे बऱ्याच ठिकाणी काही धोकादायक इमारती देखील आहेत किंवा पावसाळ्याच्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी काही इमारतींना क्रॅक असतील किंवा काय असतील, तर निश्चितपणे जर ज्या ठिकाणी आपल्याला काही धोकादायक वाटत असेल तर आपण तत्काळ त्या ठिकाणी डागडुजी करून घेणं आवश्यक आहे। ज्या ठिकाणी इतर यंत्रणेची जसे महानगरपालिका असेल, सिडको असेल यांची आवश्यकता असेल तरी त्याबाबत देखील आपण आम्हाला कळवणे आवश्यक आहे किंवा संबंधित यंत्रणेला कळवून त्यामार्फत त्या ठिकाणी दुरुस्ती करून घेऊन सर्वांनी खात्री बाळगणे आवश्यक आहे। या स्लॅबमध्ये 2च व्यक्ती गंभीर जखमी झाले, तर त्याची मुलगी आणि तेच आले तर बाकीचे कुटुंबीय नाही काय झाले? नाही, यातील जे आहे ते सूरज प्रकाश लोखंडे यांची डेथ झालेली आहे आणि त्यांची मुलगी वेदिका हिच्या हाताला करचटलेला आहे। बाकीची जी इतर त्या बेडरूममध्ये झोपलेली लोक होती तर ती सध्या सुरक्षित आहेत।